शहरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ओबीसींच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन झालं। दरम्यान ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहणार, ओबीसींना निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय। त्यामुळे मला कितीही टार्गेट केलं तरीही ओबीसी समाजाच्या हक्कांकरता मी त्या ठिकाणी लढत राहणारच आहे। मी कधीही ती लढाई थांबू देणार नाही। या 25 मागण्यांकरता मी असेन, आमचे शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो। 300 कोटी 400 कोटी तुम्ही काही चिंता करू नका, किती दिसतायत। दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो। त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही। त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागणी आपण पूर्ण करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।